महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओज, म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबिदुमाला, ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग, म्युझिक कंपोजिशन, रेकॉर्डिंग, बॅकग्राऊंड म्युझिक, मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठार भागात। संपर्क 95 95 65 48 75। आम्ही कंपनीकडून आलोय व दागिने उजाळून देण्याचे काम करतो असे म्हणत 2.5 तोळे दागिन्यांची लूट करत चोरट्यांनी पोबारा केल्या असल्याची घटना संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव अंतर्गत असलेल्या शिदायकवाडी परिसरात घडली आहे। शुक्रवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी सकाळी सदर घटना उघडकीस आली आहे। शेतकरी प्रतिमा प्रताप आहेर ह्या शिदायकवाडी परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत असून त्या घरी एकट्याच असताना त्यावेळी 2 इसम तेथे आले व आम्ही एका कंपनीकडून आलोय व दागिने उजाळून देतो असे सांगितले। संबंधित महिलेने त्यांच्यावर विश्वास ठेवून पायातील चांदीच्या पट्ट्या त्यांच्याकडे दिल्या। अगदी काही क्षणात त्यांनी त्या चकाचक करून दिल्या। त्यानंतर ते म्हणाले की तुमच्या गळ्यातील व कानातील दागिने द्या, ते पण लगेच उजाळून देतो असे म्हणाल्यानंतर आहेर यांनी मंगळसूत्र व कानातील वेल काढून दिले, परंतु ते म्हणाले की हे सोन्याचे दागिने असल्याने त्याला हळदीची गरज आहे असे म्हणाल्याने आहेर ह्या हळद आणण्यासाठी घरात गेले असता त्या महाठगांनी तेथून दुचाकीवरून धूम ठोकली आहे। तर जाताना अनेकांना त्यांनी पाहिले, कुणालाच काही माहीत नसल्याने ते दागिने घेऊन अलगत निघून गेलेत। यात 1.5 तोळ्याचे मंगळसूत्र व 1 तोळ्याचे कानातील वेल चोरी झाले असल्याने प्रतिमा आहेर यांनी सांगितले। या दरम्यान दिवसेंदिवस चोऱ्यांचे सत्र वाढत असून चोरटे वेगवेगळी शक्कल लढून चोरी करतात, त्यामुळे अनोळखी व्यक्तीशी कुणीही काही व्यवहार करू नये अथवा आपल्या परिसरात आल्यानंतर त्यांची सखोल चौकशी करून इतरांनाही त्याबाबत कळवले पाहिजे असे सुद्धा नागरिकांतून बोललं जात आहे। महाराष्ट्र शाही न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी नवनाथ गाडेकर, घारगाव। प्रतिमा प्रताप आहेर, राहणार घारगाव आणि आमचं घर शेतामध्ये असून सकाळी 2 माणसं आली होती इथं। तर ते अनोळखीच होते, पण त्यांनी उजाला कंपनीचा डेमो द्यायला सुरुवात केली। तर मला विश्वास पटला त्यांच्यावर, कारण त्यांचा युनिफॉर्म, तो कंपनीचा ब्रँड हे ते सगळं बघून मी ऐकत राहिले त्यांचं। बाहेरच त्यांना उभं केलं आणि बाहेरच थांबले मी पण। आणि मग त्यांनी अगोदर माझ्या पट्ट्या मागितल्या, तर मी पट्ट्या काढल्या, त्यांच्यासमोरच उभी होती मी। त्यांनी काही सेकंदामध्ये पट्ट्या घासून दिल्या, त्यांनी देवघरातला गडू घासून दिला। असं करता करता त्यांनी मग म्हणे तुमच्याकडे ते गळ्यामधलं सोनं आम्ही काही सेकंदामध्ये घासून देतो, उजाळून देतो, म्हणजे थोडक्यात त्यांनी शॅम्पल दिला माझ्याकडे त्या उजाला पावडरचा। आणि नंतर मग तिने एक डबा आणायला सांगितला। मी आतमध्ये गेले, डबा आणला आणि तेवढ्या याच्यामध्ये त्यांच्याकडे फक्त तेवढ्या वेळामध्ये मंगळसूत्र त्यांच्या हातात गेलं आणि मग त्यांनी पाणी टाकलं त्याच्यामध्ये डब्यात आणि नंतर मला हळद आणायला सांगितली। मग मी हळद आणायला घरात गेले, तेवढ्या वेळात त्यांनी ते मंगळसूत्र काढून घेतलं, कानातलं काढून घेतलं आणि मी पण ते दिलं त्यांच्याकडं। आणि हळद आणल्यानंतर तिने ती गरम करायला सांगितली आणि मग मी घरामध्ये गेले, ती गरम करायला ठेवली। तेवढ्या वेळात ती गाडीवर लगेच दोघं निघून गेले। मला वाटलं आता तिने दिली गरम करायला, मी गरम केली, 1 मिनिट झाला, नंतर डबा उचकून पाहते त्याच्यात काहीच नाही, हळदीमुळे मला ते दिसलंच नाही। तिने हळद मिक्स करायला सांगितली त्या पाण्यामध्ये आणि ते घेऊन गेले, तरी इथं जवळपास कोणीच नव्हतं। मग ते पळून गेले, मला काहीच करता नाही आलं। तुमचे किती दागिने अशा होते? पद्धतीने तरी 2-2.5 तोळे होते। काय काय चोरीला गेले नेमके? गळ्यामधलं मंगळसूत्र, कानातले आणि वेल कानातले, असं 2-2.5 तोळे गेलं। आता तुमच्या बाबत अशी घटना घडली, इतर ही महिला असतात, त्या महिलांना तुम्ही काय सांगू शकता बरं? याच्यातून काय संदेश देणार? सावध राहा तुम्ही, कोणावर विश्वास नका ठेवू। हे उजाला हे ते सगळं भंपकपणा आहे, फालतूपणा आहे, विश्वास नका ठेवू आणि कुणाच्या बळी नका जाऊ, असं कुणाच्या विश्वासाला पात्र नका हो, कुणावर विश्वास नका, घरात कुणाला घेऊ नका। एवढंच फक्त मी सांगू इच्छिते। माझं गेलं ते झालं, पण तुमचं नका जाऊन देऊ, एवढंच करा आणि सावध राहा। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।